नमस्कार. यशवंत सूत्र संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या 6व्या भागामध्ये आपलं स्वागत. मित्रत्वाचे नातेसंबंध आणि यशवंतराव प्रणीत संकल्पनेनुसार त्या नातेसंबंधांना आणि परस्पर व्यवहाराला एक उंची प्राप्त करून द्यायची तर मनाचे औदार्य बाळगावे लागते, मनपूर्वक अंगीकारावं लागते. कार्यकर्त्याकडून प्रमाद घडतात. ते प्रसंगी संघटनेला काही प्रमाणात हानी पोहोचवणारेही असतात. अशा वेळी त्या चूक करणाऱ्या कार्यकर्त्याप्रती त्याच्या अन्य सहकार्यांमध्ये प्रक्षोभाची भावना निर्माण होणं स्वाभाविक असतं. हा प्रक्षोभ हाताळताना संघटनेचं अनुशासन आणि हित एका बाजूला, तर चुकलेल्या कार्यकर्त्याबाबतचे औदार्य दुसऱ्या बाजूला, यांच्यातील समतोल सांभाळणे आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना अशक्य भासत असे. यशवंतरावांनी मात्र हा समतोल कसा कुशलतेने सांभाळला आणि संबंधित प्रसंग कसा हाताळला याची किमान 2 उदाहरणं मला स्मरतात. विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय अधिवेशनं दरवर्षी विशिष्ट हेतूंनी भरवली जातात. आपल्या संघटनेची देशभरात पसरलेली शक्ती, ती संघटित करणारे देशाच्या सर्व भागातले कार्यकर्ते यांचं दर्शन आणि प्रत्यक्ष सहवास, यातून मिळणारा प्रत्यय विशेषतः नव्याने परिषदेत आलेल्या कार्यकर्त्यांना या अधिवेशनांसारख्या कार्यक्रमातून येतो. त्याचबरोबर धोरणात्मक चर्चा, आगामी काळातले कार्यक्रम, उपक्रमांची दिशा, समसामायिक म्हणजे कॉन्टेम्पररी विषय आणि समस्यांबाबतचा स्थूल रूपाने समाज दृष्टिकोनाचा विकास, याही दृष्टीने अधिवेशनाचं स्थान महत्त्वाचं असतं. तिथे संमत केलेल्या प्रस्तावांच्या रूपेने भूमिकेचं जाहीर प्रकटीकरण आणि कार्यकर्त्यांची समजूत निर्माण होणं, हेही त्यानिमित्ताने साध्य होतं. या अधिवेशनांचे वार्षिक नियोजनात वेळापत्रक आखताना ते कुठे व्हावं, किती संख्येचं व्हावं, तसंच त्यात कोणकोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे याचा विचार केला जात असे. सामान्यपणे एकाआड एक खुले म्हणजे केवळ संख्येवर भर देणारं अधिवेशन आणि मर्यादित संख्येचं, ज्यात निवडक कार्यकर्ते अपेक्षित असत, असं अधिवेशन आयोजित केलं जात असे. मर्यादित संख्येच्या अधिवेशनाच्या वेळी प्रत्येक प्रांतातून विशिष्ट संख्येचा कोटा निश्चित केला जात असे. याच संदर्भात एक गमतीदार प्रसंग अनुभवाला आला. एक विशिष्ट कार्यकर्ता बहुधा गोवा येथील. एरवी वर्षभरात स्थानिक कामातही त्याचा सहभाग अगदी नगण्य असायचा. मात्र यावर्षीचं अधिवेशन कुठे आहे, कधी आहे, याचा पत्ता त्याला कसा कुणास ठाऊक नक्की लागत असे आणि अगदी ऐनवेळी आदल्या दिवशी रात्री तो अधिवेशनाच्या जागी दाखल होई. अशाच एका प्रसंगी महाराष्ट्रातून जाणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रमुख म्हणून मी अधिवेशनाआधी 2 दिवस त्या गावी पोहोचलो. केंद्रीय टीम आणि व्यवस्था समितीचे सर्वच कार्यकर्ते 2 दिवस आधी असे पोचत असत. यशवंतराव अपरिहार्यपणे पोचलेले असतच. त्यांनी मला हळूच एका बाजूला घेतलं आणि म्हटलं, महाराष्ट्रातून अपेक्षित असलेल्या कार्यकर्त्यांच्या यादीत नाव नसलेला एक अमुक नावाचा विद्यार्थी आताच येऊन पोचलाय बरं का. मी चकित झालो आणि असा कसा आला म्हणून मोठ्या आवेशाने त्याला शोधून परत पाठवण्यासाठी निघालो. मला तात्काळ थांबवून सर म्हणाले, फार चिंता करू नका, तो दरवर्षीच असा येतो. आम्हा अनेकांना तो माहिती आहे. तुम्हाला माहिती व्हावं एवढ्यापुरतं सांगितलं. तसा तो उपद्रव करणारा नाही. फक्त अधिवेशन टू अधिवेशन इतकाच त्याचा सहभाग असतो, एवढंच. त्याच्याकडून शुल्क घ्या, अधिवेशनाचे प्रतिनिधी साहित्य त्याला द्या आणि अन्य कार्यकर्त्यांनाही हे समजावून सांगा. तरीही थोडा विस्मय आणि थोडी नाराजी माझ्या चेहऱ्यावर आहे असं पाहून हसूनच सर म्हणाले, अनुशासनाच्या दृष्टीने जे अपेक्षित आहे ते आणि तेवढेच उपस्थित असा विचार तुम्ही करीत असाल तर तो बरोबरच आहे. शिवाय अपेक्षितांची यादी करणाऱ्या कोणाही कार्यकर्त्याच्या कल्पनेत नसूनही तो आलाच कसा अशी खंतही तुम्हाला वाटत असणार. त्यातही काही गैर नाही. पण असं पहा, आपलं काम इन्क्लुझिव्ह आहे असं आपण म्हणतो की नाही. याचाच अर्थ ते एक्सक्लुझिव्ह नाही, कोणालाही वगळणारं नाही. तो येतो त्यामागे त्याला पर्यटनाची हौस तरी असावी किंवा परिषदेच्या अधिवेशनातील वातावरणाचं काहीसं आकर्षणही त्याला वाटत असावं. हसा आणि सोडून द्या, गाफील न राहता त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे झालं, असं म्हणून त्यांनी मला शांत केलं. नागपूरच्या अधिवेशनात असाच एक स्थानिक
टवाळ तरुण मुलींची टिंगल करण्याच्या इराद्याने घुसला होता. कार्यकर्त्यांनी त्याला हटकलं तेव्हा तो निसटण्यासाठी सैरावैरा पळत सुटला. अधिवेशन कार्यालयाच्या तंबूत घुसला. अधिवेशन शुल्काच्या रकमेचा हिशोब करीत मी यशवंतरावांबरोबर तेथे बसलो होतो. तेव्हा मी केंद्रीय कार्यालय मंत्री होतो. त्या पोरापाठोपाठ काही आक्रमक कार्यकर्ते आले आणि सरांपाशी तो बसलेला पाहून तंबूच्या दाराशीच थबकले. त्याला बाहेर काढ असं मला खुणावं लागले. त्यातलाच एक थोडा धिटाईने आत आला आणि त्या मुलाची कॉलर पकडून त्याला बाहेर घेऊन गेला. बाहेर त्याचे काय होणार हे सांगायला कोणाची भविष्यवेत्याची गरज नव्हतीच. 10-12 कार्यकर्त्यांनी त्याला यथास्थित बुकलायला सुरुवात केली. मी काहीसा दिग्मूढ होऊनच सरांकडे पाहत होतो. अगदी काही मिनिटातच हळूच यशवंतराव मला म्हणाले, जा आता बाहेर. त्याला पुरेसा प्रसाद मिळाला असेल. आपल्या मंडळींना म्हणावं आता बास आणि त्या पोराला अधिवेशन परिसरातून बाहेर नेऊन सोडून द्या. त्याप्रमाणे त्या मुलाची कशीबशी सुटका करून त्याला मी हाकलून देऊ शकलो. मात्र तोपर्यंत झालेल्या खातिरदारीमुळे लंगडत कळवळत सुजलेल्या ओठांसह तो काहीसा खुरडतच निघून गेला. एकदम माझ्या लक्षात आलं की काहीशा बेभान झालेल्या कार्यकर्ता समूहाकडून आणखी काही वेळ तो मार खात राहिला असता तर काय झालं असतं. त्याला सोडून मी कार्यालयात परतलो. यशवंतरावांनी चौकशी करून माहिती घेतली आणि म्हणाले, कार्यकर्ते चुकत नव्हते, पण त्यांच्याकडून मर्यादेचा भंग होण्याची शक्यताही वेळीच लक्षात घ्यायला हवी. त्या मुलाला धडा शिकवणं गरजेचं होतंच, मात्र संयमाची रेषाही ओलांडली जाता कामा नये, अन्यथा अशातूनच अनवस्था प्रसंग निर्माण होतात. आपण संघटन आहोत, झुंड नव्हे, याचं भान टिकवायलाच हवं. समयसूचकता आणि आक्रमकता यातला, तसंच आक्रमकता आणि रचनात्मक संयम याच्यातला समतोल याविषयीचा धडाच जणू मला यातून मिळाला. आंदोलनपरता, संघर्ष आणि रचनात्मक दृष्टिकोन यातला समतोल अभ्यासवर्गातल्या सत्रामधून आम्ही ऐकत असूच, पण त्याला व्यावहारिक स्तरावरचा अर्थ या प्रसंगातून अधिक नेमकेपणाने समजला. असेच आणखी 2 प्रसंग समतोल भूमिकेचे अंजन हळूवारपणे डोळ्यात घालणारे मला आठवतात. पुढच्या भागात ते समजून घेऊ. नमस्कार.